तर आपण थेट वांद्र्यातली ही दृश्य पाहतोय। वांद्रा स्थानक परिसरात पोलिसांकडून आता लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। दुपारी 4 वाजता देखील लाठीचार्ज झालेला होता। त्यानंतर आपण पाहतोय आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि हा दुसऱ्यांदा पोलिसांकडून लाठीचार्जला सुरुवात झालेली आहे। वांद्रे रेल्वे स्थानक परिसरामध्ये अतिक्रमण कारवाई विरोधात पोलिसांकडून आता कारवाई सुरू झालेली आहे। काल अतिक्रमण विरोधी कारवाईचा पहिला दिवस होता आणि अगदी शांततेत कारवाई पार पडली। मात्र आज दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय वांद्रे स्थानक परिसरात लाठीचार्ज करण्याची वेळ पोलिसांवर आलेली आहे। अतिक्रमण हटवताना स्थानिक आक्रमक झालेले आहेत। वांद्र्यात अतिक्रमण हटवताना मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। आपण थेट आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। मयूर, सध्या तिथे परिस्थिती काय आहे? पोलिसांकडून लाठीचार्ज दुसऱ्यांदा होतोय आपण पाहतोय, तर आपण या संदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेणार आहोत। तोपर्यंत आपण ही दृश्य पाहूयात। बघा, वांद्र्यामध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान पोलिसांनी आज दुसऱ्यांदा लाठीचार्ज केलेला आहे। वांद्रे परिसरात तणावाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। मोठा पोलिसांचा फौजफाटा देखील पाहायला मिळतोय। तर कालपासून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। आज कारवाईचा दुसरा दिवस आहे। मात्र स्थानिकांकडून कुठेतरी रोष पाहायला मिळतोय। या कारवाईला स्थानिक तिथे विरोध करतात आणि त्या विरोधात आपण पाहतोय पोलिसांनी आता लाठीचार्जला सुरुवात केली आहे। आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याशी संपर्क साधूयात। मयूर, सध्या काय स्थिती आहे? लाठीचार्ज दुसऱ्यांदा होती आपण पाहतोय। नक्कीच पाहायला गेलं तर आता या ठिकाणी आहे पूर्णपणे वातावरण आहे चिघळलेले आहे। प्रार्थना स्थळ पाहण्यात आलेलं आहे। मात्र याच्या दुसऱ्या बाजूला का होईना मोठी जे नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। त्याच्यासाठी कुठेतरी मुंबई पोलिसांच्या आता नियंत्रणाच्या कक्षेच्या बाहेर हे जात होतं। मात्र त्याच्या आधी मोठा लाठीचार्ज आहे तो या ठिकाणी आता करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। मयूर, आपण पाहतोय कालही कारवाई केलेली होती आणि काल अगदी शांततेमध्ये या सगळ्या नागरिकांनी, या स्थानिक नागरिकांनी तिथे सहकार्य केलेलं होतं। मात्र आज असं नेमकं काय घडलंय की स्थानिकांचा रोष पाहायला मिळतोय? काल शांततेमध्ये या ठिकाणी कुठे ना होईना कारवाई करण्यात आली होती। मात्र आता सकाळी देखील शांततेत झाली। मात्र आता दुपारच्या नंतर का होईना या ठिकाणी 2 प्रार्थना स्थळे होती, ती प्रार्थना स्थळे पाडल्याच्या नंतर का होईना हा आता गदारोळ आता निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळाला। बरं, आता काही स्थानिकांना ताब्यात वगैरे घेतलेला आहे का? काय संदर्भात या अधिकचे अपडेट्स आहेत? विरोध करत आहेत। महिला असतील किंवा पुरुष असतील, महिलांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। काही मुलं देखील याच्यामध्ये समावेश आहे। त्यांना देखील आता मुंबई पोलीस का होईल त्यांना आता ताब्यात घेत आहेत। पाहायला गेलं तर काही आपले मुंबई पोलीस असतील यांनी आता हा रस्ता आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। कारण का या ठिकाणी जे गाड्यांची ये जा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होत असते, त्याच्यासाठी कुठे ना कुठे गाड्यांची देखील तोडफोड होण्याची शक्यता आहे, ती देखील होऊ शकते। मात्र त्याच्यासाठी मुंबई पोलिसांनी हा रस्ता आहे तो पूर्णपणे आता बंद करण्यात आलेला आहे।